नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गौरी कर्वे. वेलकम टू माय चॅनल फूड ट्रॅव्हल टॉक्स. आजचा विषय ट्रॅव्हल रिलेटेड आहे. व्हॉट यू नीड टू कॅरी वेन यू आर ट्रॅव्हलिंग विथ अ बेबी. म्हणजे अशा कोणत्या गोष्टी ज्या तुम्ही कॅरी केल्याच पाहिजेत जेव्हा तुम्ही तुमच्या बेबीबरोबर ट्रॅव्हल करत असाल. तर युजली माझी जी लिस्ट आहे जे मी नक्की घेऊन जाते कुठेही ट्रॅव्हल करत असताना, ती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर लेट्स गो वन बाय वन. एक म्हणजे डिस्पोजेबल बॅग्स. आता मी युजली सिरोना किंवा सॅनॅपच्या डिस्पोजेबल डायपर बॅग्स वापरते. युजली मी त्या ऑनलाईनच मागवते, कारण मोस्ट ऑफ द टाईम त्या ऑनलाईनच अवेलेबल होतात. लेट इट बी ॲमेझॉन किंवा त्यांच्या साईटवरनं. मी असं बघितलं की सिरोनाची बॅग तर स्विगी इन्स्टामार्टवरती पण अवेलेबल आहे. सो आयदर स्विगी इन्स्टामार्ट किंवा त्यांच्या साईटवरनं किंवा ॲमेझॉनवरनं मी या डिस्पोजेबल डायपर बॅग्स मागवते. त्याची पर बॉक्स कॉस्ट 199 अशी आहे. बट इट इज व्हेरी यूजफुल. तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर डिस्पोजेबल डायपर बॅग्स ह्या खूप इसेन्शियल असतात, कारण आपण असेच डायपर डिस्पोज करत नाही. इट्स नॉट गुड फॉर द एन्व्हायरमेंट. सो इट इज बेटर टू डिस्पोज इट इन अ डिस्पोजेबल डायपर बॅग्स. सो सिरोनाचा डिस्पोजेबल डायपर बॅग एक खूप चांगला आयटम आहे जे तुम्ही मस्ट नीड आहे जेव्हा तुम्ही बेबीसोबत ट्रॅव्हल करत असाल. अजून एक म्हणजे हिमालयाचे बेबी वाईप्स. हे छान आहेत एकदम. बेबी वाईप्स मॉइसन्ड आहेत व्यवस्थित. त्यांनी बेबीला कुठल्याही प्रकारचा रॅश येत नाही. स्किन फ्रेंडली आहे. बेबीला जर पॉटी झाली किंवा बेबीचे हात पुसायचे असतील, तुमचे हात पुसायचे असतील बेबीला फिडिंग करण्याच्या अगोदर, तर हिमालयाचे बेबी वाईप्स खूप चांगले आहेत. ते मी नक्कीच रेकमेंड करेन. आता अजून एक म्हणजे बाथ आयटम्स. आता बाथ आयटम्समध्ये मी युजली माझ्या मुलीला हिमालयाचं बेबी बॉडी वॉश, जेंटल बॉडी वॉश हे वापरते. कारण मला असं नेहमीच वाटतं की आपण मोठी लोक कशा कुठल्याही एन्व्हायरमेंटला पटकन ॲडजस्ट होऊ शकतो. लेट इट बी आपण जर हॉटेलमध्ये गेलो किंवा कुठेही गेलो तरी तिकडचं सोप आणि हे सगळं वापरू शकतो. पण बेबीचं तसं नसतं. बेबीची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते. सो कुठलंही इतर सोप वापरण्यापेक्षा जे बेबी फ्रेंडली सोप्स आहेत ते तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करत चला, कारण दॅट विल हेल्प द बेबी अ लॉट. सो मी युजली बेबीसाठी हिमालया बेबी जेंटल बॉडी वॉश कॅरी करते. एक छोटी बॉटल आहे, ती किती 100 रुपीजची आहे आणि ती एकदम कुठेही तुमच्या सामानामध्ये बसू शकते. सो इट्स व्हेरी गुड. त्याचा वास चांगला आहे. पुन्हा ती लीक प्रूफ आहे. तुमच्या सामानात कशी उभी अडवी कशी झाली तरी त्याच्यातनं सोप बाहेर येणार नाही. सो हे एक मी रेकमेंड करीन. त्याचबरोबर मी रेकमेंड करीन हा फॉरेस्ट इसेन्शियल्सचा. त्यांनी एक नवीन त्यांचा ब्रँड काढला आहे, बेबी फॉरेस्ट इसेन्शियल्सचा बेबी शॅम्पू. सो हा शॅम्पू खूप छान आहे. एकदम आयुर्वेदिक शॅम्पू आहे. अजिबात कुठलेही केमिकल्स नाही, काही नाही. बेबीचे हेअर एक्सलंट सॉफ्ट आणि मस्त होतात. सो हा तुम्ही यूज करू शकता. खूप छान आहे शॅम्पू. मी युजली माझ्या मुलीला कुठेही बाहेर गेले तरी हा शॅम्पू कॅरी करतेच, कारण असं आहे की बाहेर मी जसं म्हटलं तसं बेबीची स्किन किंवा हेअर हे खूप सेन्सिटिव्ह असतात. सो कुठलाही इतर शॅम्पू वापरण्यापेक्षा तुम्ही तुमच्याबरोबर शॅम्पू आणि बेबी बॉडी वॉश कॅरी केलेलं कधी पण चांगलं. सो आय रेकमेंड दिस बेबी फॉरेस्ट इसेन्शियलचा बेबी शॅम्पू. त्यानंतर अजून एक मी जे कॅरी करते ते म्हणजे बेबी फॉरेस्ट इसेन्शियलचं बॉडी क्रीम. हे सुद्धा एकदम मस्त क्रीम आहे. इझिली ॲब्सॉर्ब होतं. इट्स लाईक अ ट्रॅव्हल पॅक. छोटंसं आहे ते, त्यामुळे त्याचं लिड अँड ऑल एकदम टाईट आहे. पुन्हा त्याच्या आत एक कॅप असते, तुम्ही बघू शकाल तर एक आत कॅप असते. आणि त्याच्याबरोबर ही बॉटल पण एकदम छोटीशी आहे. छान ती कुठेही तुमच्या सामानामध्ये बसू शकते. त्यामुळे ही बाटली किंवा अशा छोट्या बाटल्या असतात त्या तुम्हाला कॅरी करायला पुन्हा सोप्या पडतात.
सो मी हे क्रीम बेबी फॉरेस्ट इसेन्शियल्सचं क्रीम नक्की रेकमेंड करेन. त्यांनी स्किन एकदम बेबीची खूप सॉफ्ट होते, कारण आपण कुठलंही पाणी असतं, हार्ड वॉटर असतं कधी कधी ट्रॅव्हल करतो तेव्हा, त्यामुळे आफ्टर दॅट किंवा कधी आपण बाळाला समुद्रावरती घेऊन गेलो किंवा स्विमिंग पूलमध्ये सोडलं तर ते क्लोरीन आणि सॉल्टी वॉटरने बेबीच्या स्किनला थोडा त्रास होऊ शकतो किंवा ड्राय होऊ शकते. तर इन दॅट केस तुम्ही हे क्रीम वापरू शकता. अजून एक महत्त्वाचं म्हणजे बेबी पावडर. आता मी युजली असा एक छोटासा डबा कॅरी करते, त्याच्यामध्ये सफिशियंट पावडर भरून एक लिटल छोटासा पफ अँड ऑल त्याच्यात बसतो. मी युजली हिमालयाची बेबी पावडर यूज करते, कारण त्याचा वास पण छान आहे आणि माझ्या मुलीला पण ती आवडते. त्यामुळे बेबी पावडर इज इसेन्शियल टू कॅरी. त्याचबरोबर हे आहे वेखंड. आता वेखंड म्हणजे काय, तर एक आयुर्वेदिक औषध आहे, त्याची पावडर आहे ही. सो तुम्ही कुठेही जात असाल, म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी, गरम हवेच्या ठिकाणी कुठेही जात असाल, मी माझ्या मुलीला अगदी लहान म्हणजे तहानी असल्यापासून आतापर्यंत सुद्धा ही वेखंडाची पावडर तिच्या आंघोळीनंतर वापरतेच. कारण त्यांनी छातीमध्ये कफ साठणं किंवा शिंका येणं, वरचेवर सर्दी होणं, खोकला होणं हे होत नाही. कितीही हवा पालट झाला, काहीही झालं तरी तुम्ही वेखंडाची पावडर बाळाला त्याच्या आंघोळीनंतर लावली तर त्याचा खूप 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 फायदा होतो. सो न्यू मॉम्स ज्या कोण असेल त्यांनी हा एक पॉईंट अवश्य लक्षात ठेवावा की बाळाला अंघोळ झाल्यानंतर इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोणताही सीझन वेखंडाची पावडर तुम्ही अवश्य बाळाच्या छातीला आणि पाठीला असं लावत चला. त्यानंतर मी आता तुम्हाला ईशाला जे मेडिसिन्स कॅरी करते त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. आता मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे मला त्या औषधांची माहिती पण आहे आणि तिचे जे पिडियाट्रिशियन आहेत त्यांच्या रेकमेंडेशनने काही ट्रॅव्हल करताना मी इसेन्शियली काही मेडिसिन्स कॅरी करतेच. ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. एक म्हणजे मी जे कॅरी करते ते आहे क्रोसिन. क्रोसिन हे बेसिकली फीवरसाठी दिलं जातं. बाळाच्या एजनुसार क्रोसिनचे mls किंवा डोस हा तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनकडनं एकदा समजून घ्या. पण कुठेही स्लाइटेस्ट ऑफ फीवर असेल किंवा बेबी जर कुरकुरत असेल बाहेरच्या ठिकाणी गेल्यानंतर, तर मे बी ट्रॅव्हलमुळे ते एक्झॉस्ट होतात आणि थोडासा लिटल बिट ऑफ फिवरिश होऊ शकतं. सो त्या केसमध्ये तुम्ही क्रोसिन तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बेबीला देऊ शकता. त्यानंतर मी जे कॅरी करते ते म्हणजे एक औषध आहे, दॅट इज फेब्रिक्स प्लस. फेब्रिक्स प्लस हे बेसिकली सर्दी खोकला जो बाळांना होतो हवा पालट झाल्यामुळे किंवा पाण्यामुळे कशाहीमुळे जो सर्दी खोकला होतो त्यासाठी मी फेब्रिक्स प्लस हे औषध कॅरी करते. त्यांनी सर्दी लगेच आहाळते आणि बेबीला शिंका येणं, नाक गळणं ह्या गोष्टी कमी होतात. हेही तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. त्यानंतर मी एक कॅरी जे करते दॅट इज निओपेप्टिन. निओपेप्टिन हे एक असं औषध आहे जे मी माझ्या मुलीला अगदी लहान म्हणजे तहानी असल्यापासून देते. निओपेप्टिन हे बेसिकली कार्मिनेटिव्ह औषध आहे. कार्मिनेटिव्ह म्हणजे काय, पोटात बाळाला कधी कधी गॅसेस होतात, त्याच्यामुळे बाळ रडतं किंवा कुरकुरतं, जेवण जात नाही, मुलं इरिटेबल होतात. तर ह्याचं मोस्ट ऑफ द टाईम जे कारण असतं ते म्हणजे गॅसेस. पोटात बाळाला गॅसेस होतात. सो ह्याच्यासाठी त्या केसमध्ये तुम्ही बाळाला निओपेप्टिन किंवा एनी कार्बोनेटिव्ह मेडिसिन तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या. ते तुम्ही ट्रॅव्हल करताना कॅरी केलं पाहिजे. आता हे औषध मी माझ्या मुलीला जी आता 2 वर्षाची आहे तिला मी ॲटलिस्ट 9-10 ड्रॉप्स तरी देते. तसंच विदाऊट डायल्युटिंग तसंच बाळाला द्यायचं. पण ह्याचा इमिजिएट रिलीफ होतो. म्हणजे आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट माय सेल्फ. मी माझ्या मुलीला हे औषध दिलं आणि तिचं बरेच वेळेला कुरकुरणं किंवा पोटात दुखत असेल तर हे सगळं तिचं थांबतं. सो हे मस्ट कॅरी मेडिसिन आहे. बिकॉज आपण बाहेर जातो तेव्हा मी म्हटलं तसं बरेच वेळेला पाणी बदलतं, हवा बदलते, ह्यानी गॅसेस होणं खूप खूप नॉर्मल आहे.
सो अशा केसेसमध्ये तुमच्याकडे इमर्जन्सी मेडिसिन म्हणजे हे कार्मिनेटिव्ह मेडिसिन, दॅट इज निओपेप्टिन. हे जर तुम्ही कॅरी केलं, ऑफकोर्स तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. एनी मेडिसिन दॅट यू टेक इट ओनली विथ द कन्सल्टिंग फिजिशियन्स ओपिनियन. सो तुमच्या पीडियाट्रिशियनच्या ओपिनियननी, त्यांच्या प्रिस्क्रिप्शननी एनी कार्मिनेटिव्ह मेडिसिन यू शुड कॅरी वेन यू ट्रॅव्हल. अजून एक मी नेहमी करते ते म्हणजे विक्स वेपो रब, बेबी रब. आता काय होतं, जेव्हा बाळाला सर्दी असते किंवा असं, तर त्यांना नाक शिंकरता येत नाही, शिंका येत राहतात. तर त्या केसमध्ये काय करायचं, बेबी इरिटेट होतं. सो झोपताना मी माझ्या मुलीला मोस्ट ऑफ द टाईम हे विक्स वेपो रब वापरते. सो त्यांनी काय होतं, बेबीला एक तर शांत झोप लागते, शिंका कमी होतात आणि कंजेशन जर छातीत असेल तर ते सुद्धा कमी होतं. सो ही पण एक छोटी बाटली मिळते ह्यातली, ही मी माझ्याकडे आत्ता मोठी आहे, पण ह्यातली छोटी पण मिळते, ती तुम्ही कॅरी करू शकता. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे दिस इज एक होमिओपॅथी मेडिसिन आहे SBL फार्मसीचं. दिस इज कॉल्ड ॲज डेंटॉन. डेंटॉन एक असं औषध आहे, इट्स बेसिकली छोट्या छोट्या टॅबलेट्स असतात. ज्या मुलांना दात येत असतात किंवा ते बरेच वेळेला इरिटेबल होतात, सो किंवा कुरकुरतात, त्यांचं पोट बिघडतं, अशा गोष्टी वारंवार होत जातात. तर रुटीनली नॉट ओन्ली फॉर ट्रॅव्हल पण इतर वेळीसुद्धा तुम्ही हे डेंटॉन नावाचं औषध देऊ शकता. एक छोटीशी गोळी पाण्यात विरघळायची आणि ते पाणी बाळाला द्यायचं. पण त्याचा खूप मस्त उपयोग होतो. बाळाचं दात येणं खूप म्हणजे बाळाला त्याचा खूप कमी त्रास होतो. दात येण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये बाळाला खूप कमी त्रास होतो. आणि मुख्य म्हणजे तुम्ही कुठे बाहेर गेलात तरीसुद्धा हे औषध तुम्ही नक्की कॅरी केलं पाहिजे, कारण इट्स अ रुटीन मेडिसिन, ते तुम्ही अवश्य कॅरी करू शकता. त्यानंतर अजून एक मी माझ्या मुलीला देते ते म्हणजे सुवर्णप्राशन. माझी एक जवळची मैत्रीण आहे, तीच स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे ती सुवर्णप्राशनचं तूप करते. गुरुपुरुषामृत योगाला मी सुवर्णप्राशन देते, पण तिने मला सांगितल्याप्रमाणे मी हे तिने बनवलेलं तूप महिनाभर कंटिन्यू करते, जे पुढच्या योगापर्यंत ते कंटिन्यू करायचं असतं. सो हे सुद्धा आहे, त्यांनी खूप फायदे आहेत सुवर्णप्राशनचे. मला जमलं तर मी एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ ठेवीन माझ्या मैत्रिणीसोबत की सुवर्णप्राशनचे मुलांसाठी काय काय फायदे आहेत हे सांगण्यासाठी मी एक व्हिडिओ करेन. पण हे मी तुम्हाला सांगून ठेवीन की इट्स अ वंडरफुल थिंग. तुम्ही याची माहिती घेऊ शकता किंवा माझ्या ईमेल आय डीवरती मी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करीन. माझ्या ईमेल आय डीवरती तुम्ही एक मला मेल पण देऊ शकता, सो दॅट आय कॅन टेल यू मोर अबाउट दिस मेडिसिन. ओके, अजून एक मी जे कॅरी करते ते म्हणजे सिझर्स. येस, बेबी सिझर्स. मी युजली बेबी हगच्या सिझर्स वापरते, कारण असं आहे की एक तर ह्या ब्लंट जरी असल्या त्या बेबीला कुठे लागत नाही, तुम्हाला कुठे लागत नाही आणि त्यांनी छान कटिंग होतं. आता कधी कधी काय होतं की आपण कितीही बेबीचं ग्रूमिंग केलं तरी ट्रॅव्हलच्या वेळेस असं होऊ शकतं की एकदम सालडं निघालं आहे, नख निघालं आहे, तर मग कशाने करायचं. कधी कधी नेल कटर अवेलेबल होत नाही, तर इट इज ऑलवेज बेटर टू कॅरी बेबी सिझर्स. कधी थोडेसे केस आले असतील, कापावसे वाटले तर गुड टू कॅरी बेबी सिझर्स. त्यानंतर आता माझ्या मुलीचे केस मोठे आहेत, त्याच्यामुळे मला तिला कंपल्सरी बोज बांधावे लागतात. सो मला एक आपलं वाटलं की हे इसेन्शियल गोष्ट आहे. सो बेबीच्या रिलेटेड ॲक्सेसरीजमधलं हे आहे की बोज किंवा क्लिप्स, पिन्स तुम्ही हे अवश्य कॅरी केले पाहिजेत. आणि येस, ऑफकोर्स द कोम, व्हेरी इसेन्शियल. सो तुम्ही कोमसुद्धा कॅरी करा, म्हणजे बेबीच्या केसांमध्ये गुंता होणं किंवा अशा गोष्टी होणार नाही. तर आणि एक महत्त्वाचं म्हणजे बेबी डायपर. आता मला माहिती आहे प्रत्येक मॉमची ही इसेन्शियल म्हणजे खूपच इसेन्शियल गोष्ट आहे बेबीसाठीची. सो माझं युजली रेकमेंडेशन
पॅम्पर्स याला आहे. कारण मला पर्सनली असा अनुभव आला आहे की मी जेव्हा माझ्या मुलीला पॅम्पर्स डायपर सुरू केले तेव्हापासून कोणत्याच प्रकारचे तिला रॅश आलेले नाही आहेत. आणि मी पर्टिक्युलरली एक त्यातली व्हरायटी वापरते, दॅट इज अँटी रॅश. ॲलोवेरा बेस्ड हा डायपर असं ते क्लेम करतात. सो त्यांनी कोणत्याही प्रकारचा खरोखरच तिला कधीच रॅश आलेला नाही आहे. तिला मीडियम साईज बसतो. ऑब्व्हियसली प्रत्येक बेबीचं वेट आणि ह्याच्याप्रमाणे डायपर साईजेस बदलतात, पण मीडियम साईज हा आय थिंक 9 to 14 kgs पर्यंतचा आहे. ॲज ऑफ नाव तिला हा बसतो आहे आणि हा सूट होतो आहे. सो मी हा वापरते, पॅम्पर्स अँटी रॅश डायपर्स. आणि अजून एक म्हणजे येस, हे म्हणजे तिचे वाईप्स, बेबी वाईप्स. सो बेबी वाईप्स म्हणजे क्लॉथ वाईप्स. आता मी युजली हे मदर केअर किंवा बेबी हगचे वापरते, पण दीज आर व्हेरी सॉफ्ट क्लॉथ बेबी वाईप्स जे तुम्ही कॅरी केलेच पाहिजेत आणि जे प्रचंड हँडी असले पाहिजेत. म्हणजे कधीही वाटलं की बर्समधनं किंवा बेबीची जी बॅग असते त्याच्यामधनं काढून लगेच बेबीला तोंड पुसलं आहे किंवा हे असं करता आलं पाहिजे. पण हे कॉटनचे वाईप्स म्हणजे क्लॉथ वाईप्स हे खूप छान आहेत, तर हे पण मी एक रेकमेंड करीन. सो फ्रेंड्स, दॅट्स ऑल. की मला असं वाटतं की दीज आर द मस्ट नीडेड आयटम्स दॅट यू शुड कॅरी वेन यू ट्रॅव्हल विथ युअर बेबी. सो अजूनही तुम्हाला त्याच्यात काही ॲड करायचं असेल तर यू आर फ्री टू मेक अ कॉमेंट इन द कॉमेंट सेक्शन. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा फूड ट्रॅव्हल टॉक्स या चॅनलला. मी म्हणतेच तसं मी वेगळ्या वेगळ्या विषयाचे व्हिडिओज घेऊन येतच राहणार आहे. स्टे ट्यून, कीप वॉचिंग. बाय.